तुमच्या पण केसांची वाढ होत नाही, दुपटीने काय तिपटीने केसांची वाढ होईल. अजिबात घाबरू नका. केस गळत असतील तर अगदी केस गळती शून्य. तुम्ही नक्की ही रेमेडी ट्राय करून बघा आणि तुम्ही स्वतःहून मला कमेंट कराल का खरंच ताई आमचे केस खूप छान वाढायला सुरुवात झालेली आहे. फक्त आपल्याला काही गोष्टींचं लक्षात घ्यायचं असतं. चला ते इथे बघू शकता, स्वतः मी ट्राय करते म्हणूनच मी तुमच्यासोबत पण शेअर करत असते बघा काही गोष्टी. आता केस माझे तुम्ही बघू शकता इथे. आता आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी आणि वाटीमध्ये मी 1 चमचा भरून मेथीदाणे आणि 1 चमचा भरून तांदूळ भिजत घातलेले आहे. ते किती वेळ घालायचे तर ते फक्त आपल्याला 2-3 तास भिजत ठेवायचे किंवा तुम्ही सकाळी तुम्हाला हे पाणी लावायचं असेल तुम्ही रात्री भिजत ठेवू शकता. आता इथे बघू शकता मी सकाळी भिजत ठेवलं तर कारण का संध्याकाळच्या वेळेस म्हटलं हे लावलं आता. आता इथे बघू शकता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये हे पाण्यासहित आपल्याला मेथीदाणे तांदूळ हे ओतून घ्यायचे. आता याच्यात पुढे आपण थोडंसं परत आहे ना पाणी ॲड करू कारण का हे थोडंच पाणी आहे. त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आता इथे तिसरी गोष्ट ती म्हणजे लागणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता स्वच्छ धुवून ठेवलेला आहे बघू शकता. आणि कढीपत्ता आपण जेवणामध्ये टाकतोच, तरी पण आहे ना जेवणामध्ये टाकल्यानंतर एवढा चांगला आपल्याला रिझल्ट भेटत नाही बरं का. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना कढीपत्त्याचा असा वापर करायचा आहे. हे बघा कढीपत्ता टाकून घेतलेले आहे आपण. 3 वस्तू इथे टाकलेले आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे परत आणि आपल्याला आता हे गॅसवरती ठेवायचं आहे. आता ते आपल्याला आहे ना जितकं आहे ना त्याचं आपल्याला अर्धं झालं पाहिजे आणि त्याचा संपूर्ण आर्क त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. आता ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही स्वतःहून बघा 2-3च वेळेस जर लावलं ना तुम्ही स्वतःहून मला सांगाल की ताई खरंच केस गळती पण कमी झाली, केस पण वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही ज्या वेळेस सुरुवात कराल त्यावेळेस तुमच्या केसांची लांबी मोजून घ्या आणि नंतर पुढे तुम्ही खरंच लांबी केसांची मोजा. आणि चला आता इथे बघा ते अर्धं झालेलं आहे. गॅस बंद केलेलं आहे. आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे. आणि आता गाळून घेतल्यानंतर थोडंसं ते थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं कोमट झालं पाहिजे. त्याच्यानंतर आहे ना आता तुमच्याकडे जे तेल असेल ते याच्यामध्ये टाकू शकता किंवा तुमच्या केसांना पहिलंच तुम्ही तेल लावलेलं असेल तर तुम्ही तेल याच्यामध्ये नाही टाकलं तरी पण चालेल, फक्त हे पाणी लावलं तरी चालेल. आणि तुमच्याकडे स्प्रे बॉटल वगैरे असेल तर त्याच्यामध्ये भरून तुम्ही केसांच्या मुळाशी छान असं हा स्प्रे मारू शकता आणि मसाज करू शकता. आता इथे बघू शकता मी हे तेल घरच्या घरी बनवलेलं आहे आणि हे मी ज्यावेळेस बनवलेलं आहे त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. ते तेल थोडंसं मी ॲड केलेलं आहे कारण का मी तेल लावलेलं नाही आहे माझ्या केसांना. आत्ता त्याच्यानंतर हे बघा आता मी केसांना तेल लावायला सुरुवात करणार आहे. बघू शकता माझे केस आणि केस पण काळे काळे आहे बघू शकता आणि केस माझी लांब व्हायला पण सुरुवात झालेली आहे. आता जे मी स्वतः ट्राय करते म्हणूनच तुम्हाला पण सांगते बरं का ताईंनो. आणि खरंच केस माझे ना छान व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला आहे ना 2 पार्ट बनवायचे केसांचे आणि केस विंचरून घ्यायचे सर्वात पहिले, कारण का केसांमध्ये गुंता वगैरे असतो आणि आपण तेल लावल्यानंतर आहे ना अजून गुंता वगैरे होतो काही वेळेस, त्याच्यामुळे केस मग तुटतात. आणि इथे बघू शकता तेल लावायला सुरुवात करायची, पण आपल्याला पहिल्यांदा मुळापासून सुरुवात करायची आणि छान असं खाली लावत यायचं आहे. आता तुमच्याकडे कोणी घरामध्ये असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं लावून घेतलं तरी पण चालेल. हे बघा आणि हे तेल आहे ना किंवा हे पाणी ना आठवड्यातून एकदा तरी तुम्ही ट्राय करा. एकदाच लावा पण लावा. तुमची केस गळती पण कमी होणार, लांब केस व्हायला सुरुवात होणार. हळूहळू तुम्हाला स्वतः रिझल्ट समजणार, कळणार, दिसणार. बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला केसांना हे तेल लावायचं आहे. आणि अशाच मी रेमेडी तुमच्यासोबत पुढे पण शेअर करत राहील. मी काय काय ट्राय करत असते माझ्या केसांसाठी आणि मला खूप छान असा रिझल्ट पण भेटतो बघा. आपण आपल्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तरच आपली सगळ्या गोष्टी चांगले राहतात. की तर आपण स्वतः जेवण वगैरे व्यवस्थित वेळेवर जेवलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. तसंच आपल्या चेहऱ्याचं पण आहे ना, आपण चेहऱ्याला पण आहे ना थोडंसं चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे किंवा चेहरा धुतला पाहिजे, तेव्हा पण आपला चेहरा सुंदर दिसतो. किंवा आपण केसांना केव्हा तेल लावलं पाहिजे
तर मग काही गोष्टी ना फक्त आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. आता इथे बघा, मी तुम्हाला हळूहळू पुढे सगळं सांगणार आहे की तेल किती वेळ लावायचं, कधी लावायचं, केव्हा धुवायचे केस, आणि सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करणार आहे. बघू शकता. चला, आता मी स्वतः करणार तरच पुढे तुम्हाला सांगणार. आणि इथे बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे. माझे केस असेच खरंच खूप म्हणजे खूप गळत होते 1 वर्षापूर्वी, आणि पूर्ण कंगवा भरूनच केस यायची, इतके केस गळायचे आणि पूर्ण गुंताव होऊन जायचा केसांचा. पण मी ना असंच, मला खूप कंटाळा आला. केस विंचरायला गेलं का कंगवा पूर्ण केसांमध्येच अडकून बसायचा. तर मी ना राग माझे केस आहे ना खूप असे मानेपर्यंत इतके मोठे कट करून टाकलेले होते. आणि तेव्हापासून आहे ना काहीतरी म्हटलं चला आपण ट्राय केलं पाहिजे. चला, बघू शकता तेल पूर्ण लावून झालेलं आहे आणि बघू शकता माझे केस. चला, इथेच एंड करते. बाय.